काल वादळी वाऱ्यासह पाऊस भंडारा जिल्ह्यात सर्वत्र बरसला आणि त्यामुळे अनेक शेतशिवारात धानाचे लोंबे जे आहेत ते जमीनदोस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील पारडी शेतशिवारात आहोत। बघू शकतो आपण हे धानाचे शेतशिवार जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। हे 2 आठवड्यावर अगदी कापणीवर आले होते, लोंबे अगदी भारी झाले होते, मात्र अशात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आणि त्यामुळे या शेतशिवारात बघू शकतो आपण धान जे आहेत कापणीवर आलेले हे जमीनदोस्त झालेले चित्र पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र अजूनपर्यंत पंचनामे झाले की नाही याची आपण सविस्तर माहिती आता शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत बोलण्याकरिता येथील शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि आपल्या धानाचं कसं काय नुकसान झालं? माझे नाव सचिन शंकर झंजाळ, मी राहणार पारडी। काल सकाळी सायंकाळी 3 ते 4 वाजेच्या दरम्यानमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस इथं आलेला आहे आणि हा आमच्या धानाच्या आता 3 ते 4 दिवसामध्ये 2 ते 3 हप्त्यामध्ये म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये काढण्याकरिता धान येणार होता, तो पडलेला आहे आणि पाणी जमा पण आहे। तर काय सांगाल, पंचनामे झाले का तुमचे? नाही, काही पंचनामे अजून काही झालेले नाही। मग ते येणार होते, येणार आहेत या नाही आहेत असे आम्हाला ऐकायला मिळाले, पण ते आलेले नाही। काय मागणी आहे आता तुमची? काय वाटतं तुम्हाला, तुमच्या शेतीचे नुकसान झालेलं आहे, काय वाटतं ते तुम्हाला? येऊन सन्यानी त्यांना पंचनामे करावे आणि आमची भरपाई द्यावे। नक्कीच खरं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे यांचे धान कापणीवर आलं होतं, हे जे आहे जमीनदोस्त झालेलं आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हे शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।